तर आज मी कच्च्या आणि पिक्या आंब्याची मँगो फ्रुटी बनवते आहे. एकदम नैसर्गिक आणि चवीला गोड आंबट असणारी. मग त्याच्यासाठी मी काय करते, आमच्या परसातले आंबे काढून घेते. मग आता जाते मी आंबे काढायला आणि आंबे कच्चे आणि पिके आंबे काढून आणते. हे बघा, मी आता हे आंबे काढले आहेत आणि आता मी कच्चे आंबे काढले, आता मी पिके आंबे काढते आहे. तर मंडळी, आज आपण बनवतो आहे मँगो फ्रुटी. पण त्याच्यासाठी हे मी कच्चे आंबे घेतलेले आहेत, हे पिके आंबे घेतलेले आहेत, ही साखर आहे, ही वेलची पूड आहे, मीठ आहे आणि हे सायट्रिक ॲसिड आहे, लिंबू फूल. तुम्ही त्याच्याऐवजी 1 चमचा लिंबू रस पण घालू शकता. आणि मी हे कच्चे आंबे शिजवण्यासाठी हे पाणी ठेवलं आहेत आपण. तर आता काय करते, हे जे कच्चे आंबे आहेत ते मी कापून घेते. तर असा हा कच्चा आंबा सोलून तो पूर्णपणे असा ह्या पायरीला हे करून असा कापून घ्यायचा, असे तुकडे करायचे. आणि हे तुकडे आता हे जे आपण पाणी ठेवलं आहे त्या पाण्यामध्ये टाकायचे आणि 1-5 मिनटं हे शिजून घ्यायचे. तर हा कच्चा आंबा जो मी शिजत ठेवला आहे ना, त्याला 5 मिनटं झालेली आहेत. हा बघा, निम्म्या शिजलेला आहे. मग आता काय करायचं, त्याच्यावरती हा जो फेस येतो तो काढून टाकायचा. हा पूर्णपणे क्लीन करून म्हणजे काढून टाकायचा. तर काय केलं, हा जो फेस होता ना तो मी पूर्णपणे काढून घेतला. मग त्याच्यामध्ये आता ही 1 बाऊल साखर घालायची. तसं त्याच्यामध्ये हे लिंबू फूल म्हणजे सायट्रिक ॲसिड घालायचं. त्याच्यामध्ये हे चिमूटभर मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 1-5 मिनटं शिजायला द्यायचं. तर हे शिजेपर्यंत मी काय केलं, हे जे पिके आंबे होते ते मी कापून घेतले. मग ह्याचे मी म्हणजे आतमधल्या सालीतनं ते वेगळे करून घेते. तर आता आपण हा मँगो आतमध्ये घालून घ्यायचा. एक 5 मिनटं शिजू द्यायचं. तर आता हे जे मँगो फ्रुटीचं मिश्रण आहे ना, तर ते ह्या चाळणीमध्ये गाळून घ्यायचं. आणि गाळल्यावर जे हा जो पल्प राहिला आहे ना, तो मिक्सरला लावून घ्यायचं बारीक. तर आता हे मँगो फ्रुटीचं जे गाळलेलं जे पाणी आहे ना, तर त्याच्यामध्ये ही जी प्युरी आहे आपण मिक्सरला लावलेली आहे ती फुटून घ्यायची आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपली ही मँगो फ्रुटी तयार झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये ज्यावेळी आपण सर्व करणार त्यावेळी आपण थोडंसं थंडगार पाणी घालायचं, बर्फाचे खडे घालायचे आणि सर्व करायचं. तर ही अशीच आपण 1 महिना तरी बॉटलमध्ये ठेवली की राहू शकते. तर अशा प्रकारे आपली ही भन्नाट अशी फ्रुटी तयार झालेली आहे. हे कच्चा आंबा आणि हा पिक्का आंबा हे वापरून ही भन्नाट अशी आपण छानपैकी ही फ्रुटी बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा.